हे भारावून जाणं ज्याने घरात ज्यांच्या पोटी जन्म घेऊन अनुभवलाय त्या आदित्यला मी पुन्हा एकदा आमंत्रित करतो. आदित्य, तू प्रशांत खरं तर थोड्याशा तुटलेल्या प्रेमाचा एक वेगळा बाज मांडलाच माझ्या बाबांनी व्यक्त केलेला, पण आता तोच बाज जोडलेल्या प्रेमाकडे आपण जोडायला हरकत नाही. आता मी प्राध्यापक आहे, कॉलेजमध्ये वावरतो आणि ते प्रेम आमच्या आसपास दरवळत असतं. आणि आता माझे जे काही मित्र आहेत ते सुद्धा मी बघतो. म्हणजे ह्या मित्रांच्या ज्या पूर्वी गर्लफ्रेंड्स होत्या ते आता त्यांच्या गर्लफ्रेंड्स होत्या, त्यातली एक त्यांची आता पत्नी आहे. त्यामुळे आम्हाला तेव्हाचे सुद्धा ते माहिती आणि आत्ताचे सुद्धा ते माहिती आहे. म्हणजे ते पूर्वी जे काही जुल्फो का साया वगैरे होतं, तो जुल्फो का साया एखादा जेव्हा ताटामध्ये येतो तेव्हा त्यांच्या ज्या काही गप्पा आमच्या होतात त्या थोड्याशा गमतीशीर असतात. पण ही आमचे मित्र जेव्हा पूर्वी सर त्या मैत्रिणीच्या केसांवरती काही आम्हाला काही सांगायचे तर त्याच्यावरतीच काही सुचलेल्या काही ओळी आहेत त्यात सादर करतो. मोकळ्या केसात वारा नांदतो रेंगाळतो, नांदतो रेंगाळतो, मोकळ्या केसात वारा नांदतो रेंगाळतो, आपुले मानून जगते रात्रभर गंधाळतो. मोकळ्या केसात वारा नांदतो रेंगाळतो, आपुले मानून जगते रात्रभर गंधाळतो, तू असे नाहून मग आभाळ पाठी सोडले. अरे क्या बात आहे, तू असे नाहून मग आभाळ पाठी सोडले, हे असे दुर्मिळ क्षण मी खोल हृदयी पाळतो. घोळक्यातील एक बटही लाजली गालावरी. काही सवयी मुलींना बऱ्या असतात, त्या मुद्दाहून बटा अशा येतात गालावर का त्या आपोआप येतात, आम्हाला कळत नाही मुलांना, पण ते छान दिसतं. तर घोळक्यातील एक बटही लाजली गालावरी, सोन चाफा कर तुझा पण बघतीला सांभाळतो. अरे चाफा कर. भांग आहे वाट जणती चालली क्षितिजाकडे. हो काय उपमा आहे. भांग आहे वाट जणती चालली क्षितिजाकडे, सदन क्षितिजी बांधतो अन पायपीठ मी टाळतो. एकले हे फुल फुलुनी धन्य मग झाले खरे. एकले हे फुल फुलुनी धन्य मग झाले खरे, कृष्ण ही रजनीतुनी का एक तारा माळतो. काल आधी कैक वेळा तू अशी आलीस पण, काल आधी कैक वेळा तू अशी आलीस पण, सांग नाग आजही का मी तुझ्यावर भाळतो. सावळ्या काठावरी आजन्म काळा डोहा, सावळ्या काठावरी आजन्म काळा डोहा, आतुनी हुंकार येता गूढ निर्झर ढाळतो. एकले हे फुल फुलनी धन्य मग झाले खरे, एकले हे फुल फुलनी धन्य मग झाले खरे, कृष्ण ही रजनीतुनी का एक तारा माळतो. आता शेवटचं तो काय कडवं आहे शेर आहे, काय म्हणा तुम्ही, त्यात एक शब्द आहे अलख, त्याचा अर्थ आहे पुन्हा एकदा केस. भर जरी कादंबरी तू वाटते संपू नये, भर जरी कादंबरी तू वाटते संपू नये, अलक वर्णन चार पाने सारखी मी चाळतो. अलक वर्णन चार काय उपमा आहे. कविता अशीच सुंदर बनते अनेक उपमांनी. आणि